हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आपली डाईट फूड रेसिपी सिरीज चालू आहे. तर आजची थर्ड रेसिपी आहे. तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ओट्स, गाजर घेतलेला आहे, मटार घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबू. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ओट्स जे आहेत ते मी थोडे 2 मिनटं रोस्ट करून घेणार आहे. धुवून घ्यायचे नाही आहेत, जस्ट रोस्ट करायचे आहेत. थोडेफार क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत. गॅसचं फ्लेम आहे ते लो ठेवून द्या. आपले रोस्ट करून झालेले आहेत, आता आपण काढून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर इथे अगदी थोडंसं तेल आपल्याला यूज करायचं आहे उपमासाठी. अगदी चम्मचभर इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे राई आणि थोडंसं जिरा टाकून आपल्याला फोडणीसाठी घ्यायचं आहे. आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कुठची स्पेसिफिक जर रेसिपी पाहिजे असेल डाईट फूडसाठी तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, किंवा काही टिप्स असेल तुम्ही सुद्धा देऊ शकता. तर कांदा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला मटार आणि गाजर टाकून घ्यायचं आहे. फ्रोझन मटार आहे, त्याच्यामुळे अगदी 2 मिनिटामध्ये शिजून जाते. आणि इथे मी 1 कप इतकं ओट्स घेतलेले आहेत. तर 1 कप ओट्स आहे तर आपल्याला सेम 2 कप इतकं पाणी वापरायचं आहे ओट्ससाठी. तर मी इथे 2 कप पाणी आहे ते टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता छानपैकी मटार जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे. अगदी 2 मिनटं बॉईल करून द्यायचं आहे. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी ॲक्च्युली कढीपत्ता आणि मिरची टाकायला विसरली, तर आता मी लास्टला टाकते. तुम्ही जिरं मोहरी टाकल्याच्या नंतरच टाका. त्याचबरोबर थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे. हळद आणि मीठ टाकायचे आहे. आणि 2 मिनटं छानपैकी उकळी येऊन द्यायचं आहे. झाकण ठेवून वाफवली तर लवकर होईल. फक्त 2 मिनटं ठेवून द्यायचं आहे. हे 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मटार आपले शिजलेले आहे, कारण फ्रोझन मटार खूप लवकर शिजून जाते. त्यानंतर आपल्याला ओट्स टाकून घ्यायचे आहेत आणि अजून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने उपमा जो आहे तो आपला रेडी होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करायचं आहे. ते केल्याने काय होईल, जेव्हा पण मी माझे व्हिडिओ पब्लिश करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर फ्रेंड्स, आय होप की माझ्या व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल होत असतील. तर इथे उपमा झालेला आहे. मी थोडंसं शिजले का ते सुद्धा पाहिलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे लिंबाचा रस. अगदी 1 चमच इतकं लिंबूचा रस टाकलेला आहे मी. ऑप्शनल आहे, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही डाईट करताय तर डाईट फूड घेताय तर त्याच्यावरती नक्कीच लिंबू टाकून घ्या. तर अशा पद्धतीने आपला उपमा जो आहे तो छानपैकी रेडी झालेला आहे. टेस्टसुद्धा छान येते. मिरची तुम्ही बारीक करून टाकू शकता. तर फ्रेंड्स, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि यूजफुल रेसिपी बरोबर. बाय. आणि पूर्ण रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स आणि मेथड वगैरे जे काही आहे ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच पहा. बाय.